नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी समाधान भोर। आज जे काही नवीन विद्यार्थी ज्यांनी पोलीस होण्याचं स्वप्न बघितलंय, पण तयारी कशी करायची, कुठून जायचं, मार्क कसे मिळवायचे, ग्राउंडला किती मार्क, पेपरला किती मार्क, असे असंख्य त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय माहिती का, की पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होतं की नाही, हाच त्यांचा पहिला मुद्दा आहे। त्यांना असं वाटतं की पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होऊ शकत नाही, भरती नाही होऊ शकत। सगळ्यात वाईट न्यूनगंड आहे हा, तर तुमच्या मनामध्ये तो काढून टाका। कारण मी तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आज पहिल्या प्रयत्नामध्ये काय करायचं ते आलं लक्षामध्ये बघा। काय पहिल्या प्रयत्नात आजचं टायटल आपलं 85+ लेखीला गुण कसे घ्यावे। 85+ का घ्यावे 85+? कारण राज्यामध्ये 13,560 पदांची पोलीस भरती होणार आहे। मी बोलतोय का नाही, आपल्या राज्याचे गृहमंत्री आताच विधान भवनामध्ये त्यांनी काय केलं, अनाउन्समेंट केली। आणि होणार म्हणजे होणार, कारण वाढती लोकसंख्या। मागच्या काही विद्यार्थ्यांना वाटत होतं की ना 17,000 पदांची भरती नाही होणार, ते याच्या अगोदरची 18,000 झाली, नंतर 17,000। मुलांना असं वाटलं अरे आताच 18,000 पदांची भरती होऊन गेली, मग 18,000 झाली, आता एवढी मोठी पोलीस भरती नाही होणार। मुळात काय काय विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पोलीस भरतीच होणार नाही लगेच असं। ते 17,000 पद आले पण, 17,000 पद गेले पण। आणि ते जे काही विद्यार्थी असे निगेटिव्ह विचार करणारे होते ते लांब राहून गेले, म्हणजे राहून गेले ते एक एक मार्काने। म्हणजे नाही का आपण असं म्हणतो लांडगा आला रे, अशी गत होऊन गेली त्यांची। त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांपासून लांब राहा। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जे म्हणता की भरती नाहीच आहे, भरती होणारच नाही। आता काही काही विद्यार्थी म्हणणार आहे 13,560 जागा होणारच नाही, का नाही होणार? जर 18,000 झाले, जर 17,000 झाले, तर ही भरती का नाही होऊ शकत? आणि या जागा पण येणार आहे, पण ह्या जागांमध्ये तुम्ही आहे की नाही हे एकदा स्वतःला चेक करा। म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय। मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे, नवीन विद्यार्थी जे आहे पोलीस भरती करणारे, सर आमच्यासाठी व्हिडिओ बनवा की आम्हाला पोलीस व्हायचंय, त्यासाठी करतोय। लक्षात घ्या, आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हे नक्की करा, आणि कमेंट पण करा, जेणेकरून मला पण लक्षात येईल तुमच्यासाठी अजून काय करता येईल मला। कारण माझा एकमेव असा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातले जुने तर झालेच पाहिजे, पण नवीन विद्यार्थी सुद्धा पोलीस करायचे, आणि कमी वेळेमध्ये। जो कमी वेळेमध्ये यशस्वी होतो ना, तो खरंच त्याला खूप फायदा होतो। का माहिती का, जर कमी वेळामध्ये पोलीस झाला तर तुला प्रमोशन लवकर आहे, प्रमोशन लवकर झालं तू कदाचित अधिकाऱ्यापर्यंत जाऊ शकतो, किंवा तुमचं स्वप्न असेल PSI होण्याचं ते पण पूर्ण होऊ शकतं। आणि जी पहिल्या प्रयत्नाला जे काही एफर्ट लागतं ना बाळांनो, ते नंतर लागत नाही। लक्षात घ्या, हे तुमचा जर भाऊ असेल किंवा तुमचा मित्र असेल किंवा तुमचे लॅबमध्ये बसणारे कोणी मित्र वगैरे असणार ना, त्यांना विचारा की पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होणं आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नामध्ये पोलीस होणं कोण कशाला जास्त जोर लागतो? इथे एनर्जी आहे, याच्यामध्ये काय माहिती का, एक पोटॅशियम आहे, एक काहीतरी करायचंय, एक काहीतरी जिद्द आहे मनामध्ये, आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचंय। मी तुम्हाला आज जे काय आमच्या बॅचचे जे काही विद्यार्थी त्यांचे फीडबॅक पण देणार आहे, आणि ही 85+ लेखी कशी घ्यायची हे पण सांगणार आहे तुम्हाला। बरेचसे पुस्तक आहे मार्केटला, येत राहतं नवीन नवीन, काय वाचावं, कुठून वाचावं, बेसिक पासनं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्दा काय माहिती का, मला सगळ्यात जास्त मेसेज येणार आहे, सर मला बेसिक पासून तयारी करायची पोलीस भरतीची। कशापासनं? बेसिक पासनं। हा पहिला मुद्दा आहे, हा लक्षात घ्या। आणि हा मुद्दा कोणाचाच क्लिअर होत नाही। बेसिक पासून म्हणजे काय, तर मला डायरेक्ट सर मराठी भाषेचा उगम, बघा मराठी भाषेचा उगम, इथून मला मराठी व्याकरणाची सुरुवात करायची, कशी करू? दुसरा मुद्दा काय, सर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, महाराष्ट्राची स्थापना, ह्या बेसिक पासून मला तयारी करायची। तिसरा इतिहासाचं काय, युरोपियन लोक कसे आले। सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, गणित समजतच नाही सर, मी बऱ्याचशा ठिकाणी क्लास लावलाय, बऱ्याच ठिकाणी, पण तिथं काय जिथं आहे ना त्यांचं 100% बरोबर आहे। कारण आपण जेव्हा एखादी बॅच चालू होती ना, तर आपण लेट होतो 2 महिन्यांनी, मग तिथले शिक्षक मागे येऊ शकत नाही, बरोबर आहे, ते त्यांच्या जागी, कारण त्यांना पुढे जाणं गरजेचं आहे। असंच नवीन नवीन विद्यार्थी येत असतात, मग तुम्हाला बेसिक पासून गणित करता येत नाही, म्हणजे इथं हा प्रॉब्लेम होतो। गणिताला सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर पाहिजे। मग हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल, मराठी भाषेचा उगम, त्यानंतर महाराष्ट्राची स्थापना, गणित बेसिक, बुद्धिमत्ता बेसिक, ह्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एकच करावं लागेल, काय, तर आपली बॅच करावी लागेल। हे बघा, ही बॅच आपली पोलीस भरतीची, फक्त 350 रुपयाची। पण लगेच बघू नका, लगेच जाऊ नका प्ले स्टोअरला,
मी तुम्हाला सांगतो, आधी लोकांचे फीडबॅक ऐका. आधी जे विद्यार्थी आहे ना त्यांचे फीडबॅक ऐका आणि मग नंतर तुम्हाला जर असा ट्रस्ट वाटतोय, तुम्हाला जर असं वाटतंय की हा माणूस योग्य आहे, हा माणूस 100% स्पेशल पोलीस भरतीचा आहे, हे जे बोलताय ह्याच्याने आमचं आयुष्य घडणार आहे, आम्हाला आमची जी काय हक्काची नोकरी आहे, जी काय आमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे वर्दी मिळवण्याचं, ते आम्हाला भेटणार आहे, तरच बॅच घ्या. नाही तर बॅच नाही घेतली तर काहीच टेन्शन नाही. मी सगळं सांगाल तुम्हाला. अगोदर आमच्या विद्यार्थ्यांचे असे रोज येतात, भरपूर मेसेज येत राहता मला. पण मी आज का आणले, कारण तुम्हाला एकदा विश्वास बसला पाहिजे की सर जे बोलताय ते खरंच आहे का. आता ही माझी विद्यार्थी हा करण म्हणून विद्यार्थी लातूरचा आहे, त्यांनी बघा काय कमेंट टाकली मला. आजचाच मेसेज आहे. हॅलो सर, माझं संधी टॉपिक मराठी व्याकरणामधला संधी टॉपिक आहे, चालू आहे. मला आधी मराठी व्याकरण खूप अवघड जात होते. म्हणजे मराठी व्याकरण हा विषय बघितला तर अवघडच आहे, सोपा नाहीच आहे. बरोबर ना. जर सोपा असता तर पोलीस भरतीला आणि MPSC ला टाकलाच नसता. आलं लक्षामध्ये. मराठी व्याकरण अवघडच आहे. पण बघा, बट आता खूप सोपा जात आहे. हे सगळं तुमच्या बघा बॅचमुळे पॉसिबल झालं. सो थँक्यू सर. करणचे पण मी पण आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, बॅच घेतली आणि त्याचं मराठी व्याकरण जे आहे ते सोपं करून द्यायचं. हा, सोपं करून द्यायची जबाबदारी समाधान बोरची. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात नाही. अवघड शिकवणारच नाही तुम्हाला. आहे ना, किती अवघड जर राहिलं त्याला सोप्या भाषेत कसं शिकवायचं हे मला चांगलं जमतं आणि तेच मी करतो. जेणेकरून काय ना, मला पण माहिती आहे ना, तुम्ही आता गॅप पडलाय तुमचा शाळेनंतर. कसं आहे ना, आपण थोडंसं हे होतं आणि मराठी व्याकरण एवढं 100% आपण शाळेमध्ये करत नाही किंवा गणित पण करत नाही, पासिंग पुरतं करतो. पण मी इथं तसं नाही, एकदम संकल्पना क्लिअर केलाय. पुढचा फीडबॅक बघा, प्राजक्ता बोडके. ही विद्यार्थिनी माझी जुनी विद्यार्थिनी. म्हणजे आम्ही जेव्हा बॅच लॉन्च केली होती तेव्हापासून प्रत्येक बॅच घेतली. सुरुवातीला मराठी घेतलं, नंतर गणित, आता ऑल बॅच पण घेतलेली, पूर्ण घेतलेली आहे. बघा, चक्रवाढ टॉपिक गणितातला अवघड टॉपिक आहे. चक्रवाढ सोपा नाहीये, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. चक्रवाढ टॉपिक त्या शॉर्ट ट्रिक खूप छान शिकवल्या आहे, सांगितल्या आहे सर. थँक्यू सर. चक्रवाढ. आणि जर विश्वास नसेल, आम्ही काय करतो माहिती का, सोपे टॉपिक कधी डेमोला टाकत नाही. मी डेमोला काय टाकेल माहिती का, हा संधी टॉपिक मराठी व्याकरणाचा हा डेमोला टाकलाय. जाऊ द्या ना अवघड, जर अवघड समजलं ना तर बॅच घेतील, नाही तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. मी नामही टाकलं असतं, विभक्ती टाकून दिला असता, सोप्पा आणि शिकवलं असतं. तसं करायचंच नाही, अवघड टाकायचं. जर अवघड समजलं तर पोरगा बॅच घेणार आहे. इथं हा चक्रवाढ टॉपिक आहे ना, हाच आम्ही कधी कधी याला टाकून देतो डेमोला. बघा बिंदास, चक्रवाढच्या ट्रिक आहे, डायरेक्ट 2-3 पद्धतीने शिकवून दिलेले, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग त्याच्यानंतरच विद्यार्थी बॅच घेतात. रोज मला खूप फोन येतात. बघा, त्यानंतरची पुढची काय कमेंट आहे ती बघू आपण आणि मग नंतर तुम्हाला मी स्कोरिंगचा आणि बॅच बद्दल सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, हा तुमच्यासाठी. मी आलोय फक्त तुम्हाला, मला काही त्याच्यामध्ये हे नाहीये. बघा, हॅलो सर, मी आनंद डुबे, वय 21 आहे सर. मी आधी SSC GD चा स्टडी करत होतो 2 वर्षापासून, म्हणजे 2 इयर्स मी SSC GD चा स्टडी केला, पण दोन्ही वेळेस 1 मार्क आणि 0.9 ने राहून गेलो. आणि मी लास्ट टाइम पोलीस भरतीचा फॉर्मच भरला नव्हता, कारण की मला मराठीमध्ये 25 पैकी 5 मार्क सुद्धा येत नव्हते, म्हणजे प्रॅक्टिस टेस्टला. बरोबर. त्यानंतर बट तुमच्या बॅचचा फक्त काही व्हिडिओ बघितले सर, आता मला मराठीमध्ये 25 पैकी 20-22 असे मार्क येतात, अजून टॉपिक पूर्ण झाले सुद्धा नाही. बघा, हे मेसेज, ही विद्यार्थ्यांची, ही माझी इच्छाशक्ती. जेव्हा तुम्ही मला अशी मेसेज टाकता ना, मला असं वाटतं मी अजून तुमच्यासाठी काहीतरी करावा, पण तुमचं स्वप्न पूर्णच करायचं, ही माझी इच्छा आहे. तर मला महाराष्ट्रातले ना, ज्या मुलाला अकॅडमी लावणं शक्य नाहीये, ज्या मुलाला ग्रामीण भागामध्ये, ज्याला त्याच्या तालुक्याला अकॅडमी लांब पडते, काही विद्यार्थी शहरामध्ये, काहींचे वडील रिक्षा चालवतात, कोणाला वडील नाहीये, कोणाला आई नाहीये, पण त्यांना काहीतरी करून दाखवायचंय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय, त्याच्यासाठी लढाई चालू आहे. आणि मला 100% माझ्यावर विश्वास आहे आणि तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवणार, म्हणजे पोहोचवणार. तुम्ही जेवढे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असेल ना, त्याच्यावर हा माझा व्हिडिओ शेअर करशाल. आलं लक्षात. आणि शेवटची कमेंट ऐका. दीपाली बघा, ही ताई काय म्हणते, सर हिस्ट्री सुरू केलं आजपासून, म्हणजे हिस्ट्रीची बॅच घेतली. भारी सर, एकदा स्टार्ट केलं की कधी पटकन लेक्चर संपतं काही कळत नाही. खूप भारी बॅच. बघा, हिस्ट्रीचं शिकवलं स्टोरी सारखं आहे, काय टेन्शन नाही. वास्को द गामा कसा आला, कालिकत बंदर केरळ, कोण गेलता, राजा जामोरी. आलं लक्षात. युरोपियन होता तो. कशासाठी आलता, व्यापार करायला. गोवा कधी जिंकला, 1961 ला. अशा डायरेक्ट आहे ना,
याच्या अगोदरचं लेक्चर बघा, शेवटचे 50 वेळा 50 वन लाईनर टाकून दिली इतिहासाचे, त्याच्या बाहेर मार्कच जात नसतो. अशा पद्धतीने जर एवढ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय तर माझं पण कर्तव्य की यावर्षी निकाल द्यायचा म्हणजे द्यायचा, संपूर्ण महाराष्ट्रात द्यायचा आणि सांगून निकाल द्यायचा. लक्षामध्ये आधी नाही, सांगून द्यायचा. बघा, ही तुम्हाला बॅच आहे, बॅच बद्दल माहिती जाणून घ्या. 349 रुपयाची बॅच आहे, एकदम क्षुल्लक आहे. 349 रुपये तुमचं आयुष्य घडवणार आहे. एकदाच घ्यायचे तुम्हाला, एकदाच खर्च करायचे, परत परत अजिबात द्यायचे नाही. एकदा पैसे दिले संपलं. 6 महिन्यासाठी, 6 महिने अनलिमिटेड व्ह्यू आहे तुम्हाला. किती वेळा तुला जेवढ्या वेळेस बघायचे तेवढ्या वेळेस बघ, काही टेन्शन नाही. सगळ्यात महत्वाचं गणित बेसिक आहे, बुद्धिमत्ता बेसिक आहे. गणिताचे जवळपास सगळे प्रकार कव्हर केले. आमचे लेक्चर लेट येण्याचं कारण असं की आम्ही काही सोडत नसतो. आमचं टार्गेट आहे की संपूर्ण घ्यायचं, संपूर्ण, काहीच ठेवायचं नाही, अजिबात नाही. म्हणजे उद्याच्याला पोराचा मार्कच नाही गेला पाहिजे, म्हणून आम्ही काय करतो, थोडं थांबतो पण एक खटे अपलोड करतो. लक्षात. आता भूमिती चालू आहे. आता बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज आता बघा मला, सर भूमिती येईल बघा आता, कसे 2-3 दिवसात धन येतील सगळे भूमितीचे. मग सगळे एकदम सोप्या भाषेत गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी व्याकरण सोप्या भाषेत, काही टेन्शन नाही. करता कसा ओळखायचा, तर तुला धातू म्हणजे काय, धातू साधित काय, एका मिनिटात सांगशील, एका मिनिटात नाही झालं सेकंदात सांगून देशील. महाराष्ट्राचा भूगोल वन लाईनर प्लस संकल्पना, काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर भारत जगाचा भूगोल, इथं रेल्वेचे झोन सोप्या भाषेमध्ये 18 झोन 5 मिनिटात सांगून देशील. रेल्वेचे झोन, इतिहास, सगळ्या सणावळ्या सगळे वन लाईनर. वास्को गामा कोण, सिराजुद्दौला कोण आणि कोणाची लढाई कोणासोबत झाली सगळे सांगून दिले. इंग्रज कसे आले कसे गेले, एकदम सोप्या भाषेत. आले कसे, युरोपियन लोक, पीडीएफ. हे बघ, पीडीएफ, पी म्हणजे पोर्तुगीज, डी म्हणजे डच, ई म्हणजे इंग्रज, एफ म्हणजे फ्रेंच. लक्षामध्ये. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, त्याच्या पण ट्रिक दिलेला आहे. त्यानंतर विज्ञान चालू आहे, टेन्शन घेऊ नको, पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी. राज्यघटना पूर्ण करून देईल, इतर विषय पण घेणार आहे. किती, 350 रुपयामध्ये 6 महिने अनलिमिटेड व्ह्यू. एक लईतले 2 महिन्याचा रिचार्ज, 2 महिन्याचा, एकच महिन्याचा आहे पण आपण 2 धरले, पण आयुष्य घडवून टाकल. एकदा विश्वास ठेवा. प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ऍप आहे, डाउनलोड करायचं आणि पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर 1 नंबरचं फोल्डर आहे पोलीस भरतीचं, त्याच्यावर क्लिक करायचं. बॅचवर बाय नाव केलं का बॅच दुसऱ्या सेकंदात चालू. तरी नाही समजलं, टेन्शन नाही घ्यायचं. हा नंबर घे माझा, 8329603029. या नंबरवर कधी मेसेज करू शकतो. हा, मेसेज कर कधी पण, 100% रिप्लाय देईल. जर बघितला नाही तर जेव्हा नंतर असेल त्याच्यावर रिप्लाय पडतो मेसेजचा. समजला. फोन पण करू शकता नवीन विद्यार्थ्यांसाठी. आता पुढचा प्रश्न, मुद्दा शेवटचा काय, तर अभ्यासात काय काय करावे, म्हणजे काय काय वाचायचं अभ्यासामध्ये. जीके कितीही वेळा वाचले तरी कमीच पडतंय. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. किती वेळा वाच पण कमीच पडणार आहे, कारण जीकेचा आवाक्यच एवढा मोठा आहे, भरमसाठे, तर तू काही केल्याने ते कमीच पडणार आहे ना. मग किती वाचायचंच नाही, सांगतो मी काय करायचं. बेसिक गणित कसे करावे, मराठी व्याकरण संकल्पना सोप्या पद्धतीने करता येतील का, आणि प्रश्नपत्रिका केव्हापासून करू, याच्यावर बोलायचं आता आपल्याला. हे 5 मुद्दे तुमचे. बघ, अभ्यासात काय काय वाचावे. सगळ्यात पहिले काय करायचं, सिलेबस करून घ्यायचा. सिलेबस पूर्ण करायचा. सिलेबस काय करायचा, काही नाही करायचा. जे मागाशी सांगितलं ना सफिशियंट आहे, काय टेन्शन घेऊ नको, बिंदास राह, माझ्या भरोशावर. तेवढं केलं ना, काही लोड नाही घ्यायचा. पूर्ण करून घे सिलेबस. झाला. जीके किती वाचले तरी कमीच आहे. बरोबर आहे, किती वाचायचंच नाही, मग अजिबात नाही वाचायचं जीके. मी जेवढं बॅच मध्ये घेतलंय ना तेवढंच करायचंय जीके संपूर्ण. जेवढं दिलंय वन लाईनर, मागले प्रश्न जेवढे करशील तेवढं जीके पक्का होईल. दमत बसू नको. महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, राज्यघटना, विज्ञान, ग्रामपंचायत, विज्ञान, इतर विषय, अर्थशास्त्र, महाराष्ट्र पोलीस, जिल्हा विशेष, एवढं सगळं 25 मार्क आलंय. अजिबात दमायचं नाही. मीच सांगतो ना, मी जीके घेतो तरी सांगतो, करू नको जास्त. फक्त बॅच मध्ये जेवढं दिलंय तेवढं करायचं. जीकेचा विषय संपला. त्याच्यामध्ये मी जेवढे वन लाईनर दिलेले प्रत्येक विषयाचे 500 हे सगळे काय करायचे, पाठच पाहिजे. पाठच पाहिजे, अजिबात नाटके नाही करायचे. सगळ्याचे सगळे झालेच पाहिजे. मी माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचे 500 प्रश्न 8 दिवसात पाठ करून घेतोय. 8 दिवसामध्ये स्वतःला टार्गेट द्यायचं, रोज 500 प्रश्न पाठ झालेच पाहिजे. बाकीचं मला माहित नाही. आणि ज्या दिवशी निगेटिव्ह वाटल त्या दिवशी आई वडिलांचा चेहऱ्यासमोर, डोळ्यासमोर त्यांचा चेहरा आणायचा. संपलं. बरोबर पॉझिटिव्ह होतंय. कारण हे आई वडील जे आहे ना, हे तुमच्यासाठी लढताय. त्यांना एकदा आठवलं
की बरोबर माणूस झकमारून अभ्यासाला बसतोय, कारण त्यांची किंमत आहे तुम्हाला, बरोबर ना? ते दोनच लोक आहे. आणि तिसरे म्हणजे तुमचे गुरु, का त्यांना असं वाटतं तुमचं चांगलं व्हावं. मग यासाठी 500-500 वन लाईनर दिले वेगळे काढून, ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी. त्यानंतर बेसिक गणित कसे करावे बॅच मध्ये आहे, तरी पण एकदा सांगतो. बेसिकला काय करायचं, हे बघ, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, पाडे, त्यानंतर वर्ग, त्यानंतर घन, याची प्रॅक्टिस जास्त करायची. बेसिकचं संख्या टॉपिकच्या अगोदर हे सगळं, म्हणजे आपण कसं रनिंग करताना आधी वॉर्म करतो, बॉडी थोडीशी हिट करतो, तसं अभ्यासाला जेव्हा बसणार आहे गणिताला, तेव्हा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, पाडे, वर्ग, घन, हे थोडं थोडं आहे ना, प्रत्येकाचं आहे ना 5-5, 10-10 प्रश्न सोडवायचे. रोज करायचं, म्हणजे बॉडी वॉर्मअप होती, मेंदू शार्प होतो. आणि मग नंतर पुढे तुमचा टॉपिक सुरू करायचा. ह्या क्रिया ज्याला जमल्या त्याचा 90 मिनिटांमध्ये पेपर सॉल्व्ह झाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पुढचं जे लेक्चर असणार आहे आपलं, तर 90 मिनिटांमध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा याच्या वाचणार आहे. पण या व्हिडिओला लाईक शेअर केलं तरच आणल, नाही तर आणणार नाही. आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यावर. मराठी व्याकरण संकल्पना सोप्या पद्धतीने करता येतील का? हा, मग बिंदास करता येईल, काय टेन्शन. मराठी अवघड आहे, पण जिथं मी उभा आहे शिकवायला तिथं सोपं आहे, टेन्शन नाही. मी कारण जे महत्वाचं आहे ना तेच गेले. मला आहे ना भाकड कथा अजिबात आवडत नाही. म्हणजे एकदम जायचं डीप मध्ये घेऊन जायचं आणि त्याच्यात न म्हणायचे बघ हे माझे प्रश्न आले, ते चुकीचं आहे, गलत आहे. ते मेन काय माहिती का, कमी लेक्चर आणि जास्त प्रश्न, याला म्हणायचं क्वालिटी. मी काय केलं तर पुणे कारागृहाला, तेव्हा माझी बॅच पण नव्हती पूर्ण, काहीतरी 30-35 लेक्चर होते, 18 प्रश्न आले होते. आता तर 45 लेक्चर आहे. विचार करा किती प्रश्न येणार आहे मराठीचे. ॲज इट इज आता, ॲज इट इज, उदाहरण सुद्धा बदलत नाही. रामचा श्यामही नाही, श्यामचा रामही नाही, जशाच तसे येतील. फक्त काय, याला म्हणायचं अनुभव म्हणायचं. काय म्हणायचं, अनुभव. ओके. त्यानंतर प्रश्नपत्रिका केव्हापासून करू? आता सुरुवातीला काय करायचं माहिती का बाळा, 2018 पासून करायच्या. आता मागच्या 3 वर्षाच्या मागील मी लिहून देतो इथं, भेटतं पुस्तक मार्केटला गेला ना भेटून जाईल, काय टेन्शन नाही. लिहून देतो बघ, मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका प्रॉपर करा. हा, प्रॉपर करायचे एकदम, अजिबात टाइमपास नाही करायचा. एवढं करायचं. आणि जेवढं जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवशाल तेवढं तुमचा पेपरचा स्कोर वाढणार, म्हणजे वाढणार. दर हप्त्याला ग्राउंड टेस्ट दिली पाहिजे. टेलिग्राम चॅनल आहे आमचा, त्याच्यावर जर आले तर दर हप्त्याला एक पेपर पडतो 100 मार्काचा, तो सुद्धा तुम्ही सोडवू शकता. आलं लक्षात? आणि ऍप डाउनलोड करण्यासाठी काय करशाल, लक्षदीप अकॅडमीचं ऍप आहे, प्ले स्टोरला जायचं आणि ते डाउनलोड करायचं. नसेल लक्षात येत, काय टेन्शन नाही, डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली, व्हिडिओच्या खाली, तिथं मी लिंक शेअर करतो, त्याच्यावर क्लिक करा, बरोबर येऊन जाईल. नाही समजलं तरी पण मी तुम्हाला मागच्या स्लाइडला मी माझा नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही मला काही फोन मेसेज करू शकता, बिंदास राहा. अशी संधी परत नाही भेटणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही जी संधी चालून आली 13,560 जागांची आहे बघा, ही डोळ्यासमोर लिहूनच ठेवा कुठेतरी वहीमध्ये. एखादा तुम्ही जिथं अभ्यास करताना तिथं या जागा लिहून ठेवा, रोज या जागांकडे बघायचं. याच्यातली एक जागा माझी, डेली बघायचं इथं, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, सक्सेस भेटणार. परत भेटत नसते. पुढचं 1 वर्ष पळण्यापेक्षा आता आपल्याला फक्त 3 महिने पळायचे. किती? 3 महिने. 3 महिने का बरं, हे बघ, लक्ष दे इथं. आताचा कोणता चालू महिना, जुलै, जून, जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर. आता काय काय म्हणतील, पहिले सप्टेंबर म्हणले, आता ऑक्टोबर म्हणले. थोडंफार शासन आहे ते, इकडे तिकडे होतच असतंय. आपला कुठं पेपरचा स्कोर लगेच वाढतोय, थोडंफार 19-20 चालूच राहणार आहे. आपण एवढा बर्डन नाही घ्यायचं. आपण फक्त काय ना बघू शकतो, जे अनाउन्समेंट आहे त्याच्यावर आपण भाष्य करू शकतो. ऑक्टोबर मध्ये ऍड येणार, उदाहरणार्थ अपेक्षा सप्टेंबरचीच आहे, पण आपण ऑक्टोबर धरला, ऑक्टोबर मध्ये फॉर्म सुटणार बघा. त्याच्यानंतर 30 दिवस फॉर्मचे राहणार, म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत. नोव्हेंबरच्या नंतर, नोव्हेंबर मध्ये तुमचे ग्राउंड सुरू होतील. ऍड पडली तर सांगतोय मी याची, आणि पडणार तर आहे, त्यांनी एवढं शासनाने घोषणा केली म्हणजे पडणार. नोव्हेंबर मध्ये ग्राउंड होणार. त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये तुमचा लेखीचा पेपर असणार. आपण जर ऑक्टोबर गृहीत धरलं तर, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यामध्ये पोलीस होतंय. फक्त व्यवस्थित नियोजन कर, योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास कर, यशस्वी होणार म्हणजे होणार. ओके, अशा पद्धतीने नियोजन करायचं.
सांगितल्याप्रमाणे जागा लिहून ठेवायच्या. या वर्षी गुलाल येतोय आपलाच, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होणार. ओके, आजचं लेक्चर आता आपण इथंच थांबूया. लवकरच पुढील लेक्चरला भेटू आपण. चलो, धन्यवाद.